मी भारतात जेव्हा परत आलो तेव्हा असंच एका पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी होतो आणि शेजारी एक माणूस आला आणि तो जनरल म्हणायला लागला की काय मराठी लोक आली धंदाच करत नाही. चितळेंनी पण त्यांचा धंदा विकला. ऑलरेडी हा ब्रँड एवढ्या लोकांना माहिती आहे. सामान्य माणसाला असं वाटतं की अरे यांना काय गरज आहे मार्केटिंगची, पण तरी तुम्ही ते करता ते काय गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातच एकदम फिक्स मारून केली आहे, त्याच्यामुळे मला आता काय उत्तर द्यायचा हा प्रश्न आहे. तुमच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये जे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत त्यातला तुमचा आवडता पदार्थ कोणता? मला सर्वात आवडणारा पदार्थ ऍक्च्युली अच्छा, मी कायम तोच खातो. असं आहे. ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला ज्याच्याकडून इन्स्पिरेशन मिळतं कोण आणि काय त्याच्याकडनं शिकावं प्रत्येक उद्योजकाने? अशी एक क्षमता असलेले एक ऑन्टरप्रिनर म्हणजे करेक्ट. तर त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी त्यांना बिल्ड करता आली हे माझ्या दृष्टीने खूपच कौतुकास्पद आहे. ते इन्स्पायर करतो. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश कुलकर्णी. अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आपण ज्या शहरात राहतो, ज्या राज्यात राहतो, ते शहर आणि राज्य आपल्याला ओळख देतं. पण काही उद्योजक असे असतात जे त्यांच्या कामाच्या जोरावर आपल्या शहराला आणि राज्याला जगभरात ओळख देतात. असाच आपल्या पुण्याचा एक ब्रँड आहे चितळे बंधू मिठाईवाले. आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये आहेत इंद्रनील चितळे, जे चितळे बंधूंमध्ये कडे मॅनेजिंग पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. आज आपल्याला पॉडकास्टमधून भरपूर काही त्यांच्याकडनं शिकायला मिळणार आहे. सर, सगळ्यात आधी तुमचं स्वागत. थँक्यू मंगेश. मला एक पॉडकास्ट चालू करायच्या आधी एक मुद्दा सांगायचा आहे. म्हणजे आमच्या पॉडकास्टचा हेतू असा आहे की तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत तर तुमच्या जर्नीमधून आम्हाला काहीतरी शिकायला मिळावं, हा आमचा प्रायमरी हेतू आहे. पॉडकास्टमध्ये जे काही तुम्ही बोलाल त्यातून तर आम्हाला शिकायला मिळेलच, पण त्याच्या आधी एक पॉडकास्टच्या आधी जे आपलं कम्युनिकेशन झालं त्याबद्दल मला सांगायचं आहे. मित्रांनो, मागच्या सोमवारी मी सरांना फोन केला की तुमच्याबरोबर आम्हाला एक पॉडकास्ट करायचा आहे, तुम्ही याल का? त्यांनी एका सेकंदात सांगितलं की मी येतो. मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, कधी करूया? तर ते म्हणाले की या आठवड्यात मी नाहीये, पण पुढच्या सोमवारी सेकंड हाफमध्ये आपण करू शकतो. मी म्हणलं डन. तर याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की क्लॅरिटी ऑफ थॉट, करायचंय का नाही, जर करायचं असेल तर येस, नसेल तर नाही. दुसरी गोष्ट डिसिजन मेकिंग पॉवर, की बऱ्याच वेळेला आम्ही ज्या बाकीच्या गेस्टला कॉन्टॅक्ट करतो त्यावेळेला एका फोनमध्ये या गोष्टी कधी होत नाहीत, तर 2-3 वेळेला फोन करावे लागतात शेड्यूलसाठी, कधी करूया कधी करूया. पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही. आणि तिसरी गोष्ट, 3:30 वाजता सोमवारी पॉडकास्ट करायचं असं ठरलं होतं. 3:10 सर आमच्या ऑफिसच्या खाली आले. तर मला असं वाटतं की क्लॅरिटी ऑफ थॉट, डिसिजन मेकिंग पॉवर आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणं, ती शब्दाची कमिटमेंट आणि टाइम कमिटमेंट, या 3 गोष्टी पॉडकास्ट चालू व्हायच्या आधीच आम्ही तुमच्याकडनं शिकलोय. तर त्याबद्दल हे कौतुकास्पद आहे नक्कीच. चितळे बंधू मिठाईवाल्यांचा प्रवास आम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवर तुमच्याकडून ऐकलाय. तर माझा प्रश्न, आणि मला माझ्याबरोबर असंख्य उद्योजकांना ही क्युरिओसिटी आहे की इंद्रनील चितळेंचा प्रवास कसा आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं एज्युकेशन कसं झालं, तुम्ही या बिझनेसमध्ये आलात त्यावेळेला बिझनेसमध्ये काय होतं आणि तुम्ही काय चेंज केलात? सो सर्वप्रथम थँक्यू. तुम्ही सुरुवातच एकदम सिक्स मारून केली आहेत, त्याच्यामुळे मला आता काय उत्तर द्यायचा हा प्रश्न आहे. आय थिंक मग काय, मला असं वाटतं की वेळ ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एक करन्सी आहे आणि त्याच्याबद्दल आपण कधी कधी कमी विचार करतो. पण जितका आपण सामूहिकदृष्ट्या सगळ्यांचा वेळ युटिलाइज नीट करू शकतो तेवढा आपण स्वतः किंवा संस्था म्हणून पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने तुमचा कुठेतरी हा एक विचार आहे की जिकडे तुम्हाला अजून मराठी वेगवेगळे व्यावसायिकांना प्रस्तुत करायचे आणि अजून व्यावसायिक तयार होतील असं कुठेतरी दाखवायचं आहे, तर त्याला वेळ देणं हे कायम मला महत्त्वाचं वाटतं. कारण की महाराष्ट्रात अजून उद्योजक तयार व्हावे असं मलाही वाटतं आणि त्यात चांगलं काहीतरी होत असेल तर का उशीर करायचा असं आहे. राहिलं माझा प्रवासाच्या बाबतीत तर तसंच आहे की आय थिंक म्हणजे हा प्रवास काय प्रचंड वेल डिझाईन होता असं नाही. हा प्रवास काय फार एकदम वेल प्लॅन्ड होता असं नाही. पण या प्रवासात खूप लोकांची इन्व्हेस्टमेंट होती आणि ही इन्व्हेस्टमेंट माझ्या आजोबांच्या पिढीची असेल, माझ्या वडिलांच्या किंवा काकांच्या पिढीची असेल, आमच्याकडे माझी आई काकू यांची सगळ्यांची असेल, किंवा आत्ता माझ्या आजूबाजूला जे आहेत की जिकडे माझी बायको माझी मुलं यांची सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट असेल. सगळ्यांनी कुठेतरी एक कलेक्टिव्हली एक चांगल्या पद्धतीने विचार केला. त्या दृष्टीने या प्रवासात मला कुठेतरी मला जे काय करायचं असेल ते करायला प्रयत्न करता आले आणि त्यामुळे असं होतं की कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे असं फोर्सफुल एक्झिक्युशन हे कधीच प्लॅनमध्ये नव्हतं.
लहानपणापासूनच व्यवसायात काय चाललंय ह्याची एक ट्रान्सपरन्सी आमच्याकडे कुठेतरी मेंटेन केली गेली. तेव्हा काय एवढे ऑफिसेस कम्युनिकेशन्स एवढं काही चांगलं नव्हतं. त्यामुळे भरपूर वेळा महत्त्वाचे निर्णय जे असायचे ते सकाळी ब्रेकफास्टला डायनिंग टेबलवरती घेतले जायचे. आणि या चर्चेंना कधीही कुठल्याही पद्धतीने आमच्यासमोर करू नका असं कधी आमच्याकडे धोरण नव्हतं. त्यामुळे अच्छा. काय व्यवसायात चाललंय हे खूप लहान वयापासून कळत होतं. आम्हाला काही निर्णय घ्यायची ॲबिलिटी होती अशी नाही, पण निर्णय घ्यायची क्षमता जी असते ती तुम्ही हळूहळू टेस्ट करत करतच घेता. पण कुठेतरी काय पद्धतीने निर्णय घेतायत ह्याच्याने एक कल्चर सेट होतं, ह्याचं एक्सपोजर खूप आधीपासून मिळालं. आणि त्यामुळे मग दिवाळीत जर का सीझन असेल तर दुकानात जायचं, बॉक्सेस भरायला मदत करायची. कधी कधी अगदी तेव्हा पेढ्यांचं काम मॅन्युअली वळले पण जायचे त्याच्यावर, कारण मशीन नव्हती. तर त्याच्यामुळे त्याला बसलो तरी सुद्धा चालायचं. सो अशा पद्धतीने एक्सपोजर मिळत 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 कुठेतरी गोष्टी पुढे गेल्या, की जिकडे कॉलेजच्या काळात प्रोजेक्ट करण्याकरता पण आम्हाला आमच्या फॅक्टरीत स्कोप मिळाला. माझे काका होते की ते भरपूर वेळा मला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करत होते, की या मीटिंगला चल माझ्याबरोबर, कसं बोलायचं शिक. किंवा वडिलांनी भरपूर वेळेस कामं द्यायची, किंवा तेव्हा आजोबा माझे आजारी होते पण घरातनं सगळ्या गोष्टी चालू असायच्या. तेव्हा इंटरनेट जस्ट नवीन नवीन येत होतं, तर इंटरनेटचा वापर करून जगात काय चाललंय ह्याचा एक अंदाज त्यांच्याकरता काढून द्यायचा, त्यांना एक समरी द्यायची. असे वेगवेगळ्या गोष्टींमुळे हळूहळू बिझनेसमध्ये एक्सपोजर आलं. आणि मग इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन मी काही काळ जर्मनीमध्ये एका कंपनीमध्ये इंटर्नशिप पण केली. आणि त्याच्यानंतर मी फुल फ्लेजेड भारतात व्यवसायात उतरलो. तर ते आल्यानंतर मोठी मोठी प्रोजेक्ट्स देत गेले. आणि आय थिंक प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असं होतं की जशी क्रिकेट टीम असते की 12th मॅन असतो जो वॉटर बॉय असतो, की काहीतरी झालं तर पाणी घेऊन जा, काहीतरी झालं तर तू बॅट घेऊन जा, ह्याला क्रॅम्प आलाय तर तू फिजिओ बरोबर जा. तसं जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिकडे पहिल्यांदा एक टाकायचं की अरे बाबा चल घाल लक्ष. असं करत स्पिल ओव्हर करत करत तुमची महत्व वाढत जातं. तुम्ही जर बरं काम केलं तर जबाबदारी अजून वाढते. आणि ती करेक्ट. जबाबदारी वाढत वाढत घेऊन तुम्ही जबाबदारी जितकी जास्त घ्याल तेवढं आपल्याकडे व्यवसायात काम तर कमी नसतंच. तर त्यामुळे माझ्या मते हे देण्याची मोठेपणा आधीच्या पिढीत होता, म्हणून मला काम करायला स्कोप मिळाला आणि तेच एक्झिक्यूट करायचा मी प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये येते किंवा इन जनरल मुलांना असं वाटतं की आपल्या आई वडिलांचं बऱ्याच काहीतरी गोष्टी चुकतात. तर तुम्ही हायर एज्युकेशन इंडियाच्या बाहेर घेतलं, तिथलं म्हणजे भारताबाहेरचं जग तुम्ही बघितलं, तुमचा पर्स्पेक्टिव्ह नक्कीच वेगळा असेल, मोठा असेल. ज्यावेळेला तुम्ही जॉईन झालात त्यावेळेला तुम्हाला असं काय वाटलं की अरे हे आपल्या बिझनेसमध्ये या गोष्टी चुकतात? तर अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला वाटल्या की या बदलायला पाहिजे? सो मला सर्वात मोठी जी गोष्ट वाटली की जी बदलायला पाहिजे ती ही होती की आमच्याकडे कीमॅन रिस्क खूप होती. अच्छा. आजकाल आपण म्हणतो की कीमॅन इन्शुरन्स असतो, करेक्ट. तर तशी कीमॅन रिस्क ही फॅमिली लेवलला खूप होती. ओके. कारण की घरातली लोक लिमिटेड होती आणि सगळे निर्णय घरातले लोकच घेत होते. सो त्याच्यात जर कोणीतरी आजारी पडलं, कोणीतरी अवेलेबल नाही, कोणीतरी परदेशात गेलं सुट्टीला, कोणतरी कामामुळे बाहेर गेले, तर निर्णय अडकून बसायचे. आणि ते करायच्या दृष्टीने फॅमिलीत सगळे निर्णय घेत होती. त्यामुळे प्रोफेशनलाइज लोक आमच्याकडे काम करत नव्हते. मग कधी कधी जर फॅमिली निर्णय घेत नसतील तर त्याच्यात उशीर होत होता. मग ही गोष्ट प्रोफेशनलाइज कशी करायची या यंत्रणेवरती विचार केला पाहिजे असं कुठेतरी मी प्रपोज केलं. आणि मग थोड्या थोड्या क्लस्टर्समध्ये मला त्याच्याकरता स्वातंत्र्य मिळालं. मग ते करत आता कुठेतरी असं झालंय की जिकडे आम्ही आता फॅमिली ओन बिझनेस जरी असलो तरी वी आर प्रोफेशनली रन बिझनेस. हे ट्रान्झिशन करायला आम्हाला 9 ते 10 वर्ष गेली, पण त्याची अच्छा. सुरुवात कुठेतरी झाली. आणि त्यानंतर माझ्या मते आमचा वाढायचा वेग वाढला आणि त्याचबरोबरीने चांगला टॅलेंट आमच्याबरोबर काम करायला लागला. त्याच्यामुळे बरेच जे काही रिस्क होती की जिकडे 1 किंवा 2 व्यक्तीच निर्णय घेत होते त्याच्यातनं ती रिस्क डी रिस्क झाली. हम्म. आणि जास्त प्रोफेशनल, जास्त अंदाजाने आणि जास्त एक्सपिरियन्सनी आमच्या बरोबर निर्णय घ्यायला लागले, म्हणून ग्रोथ करता आली. तुमच्यासारखा जो ब्रँड आहे म्हणजे चितळे बंधू मिठाईवाले कोणाला माहीत नाही असं मला नाही वाटत. ॲटलिस्ट महाराष्ट्रात तर प्रत्येकाला माहिती आहे. भारताबाहेर आता पुण्यात आलं तर काय करायचं तर ठरलेलं असतं की चितळ्यांची बाकरवडी घेऊन जायची. तर ऑलरेडी हा ब्रँड एवढ्या लोकांना माहिती आहे, पण तरी तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत किंवा मार्केटिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही कमी नसता, उलटं ॲग्रेसिव्हली असता. म्हणजे सामान्य माणसाला असं वाटतं की अरे यांना काय गरज आहे मार्केटिंगची, पण तरी तुम्ही ते करता. ते का गरजेचं आहे? सो कसं आहे ना की आता व्यवसाय जर का बघायला गेला तर तो ओमनी चॅनल झालेला आहे. म्हणजे काय की एका माध्यमातूनच सेल होत नाही, तर बरेच विविध माध्यमातून सेल होतो. मग कुठली तर चितळे बंधू हा ओमनी चॅनल व्यवसाय आहे. दुकानांमधनं आम्ही आमच्याच विक्री करतो. आम्ही
थर्ड पार्टी दुकानांमधनं विक्री करतो, की किराणा मालाची दुकानं असतील, बरोबर. ग्रोसरी स्टोअर्स असतील, मॉडर्न ट्रेड जसे की सुपर मार्केट्स आहेत तिकडनं आम्ही व्यवसाय करतो. परदेशात आम्ही वेगवेगळ्या स्टोअर्समधनं धंदा करतो. त्याचबरोबरीने आत्ताचं जे इमर्जिंग बिझनेस आहेत की जिथे क्विक कॉमर्स असेल, ई कॉमर्स असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करतो. सो हा जसा काळ बदलला आणि जसं आम्ही वेगवेगळ्या चॅनल्समधनं व्यवसाय करायला लागलो, तेव्हा आम्हाला लक्षात यायला लागलं की 80% गिऱ्हाईक आमचा जो आहे त्याला आम्ही कधी सामोरे जातच नाही. अच्छा. पण ब्रँडची व्हॅल्यू आहे आणि ब्रँडची एक रिकॉल व्हॅल्यू आहे, म्हणून तो गिराईक आमचं प्रोडक्ट घेतो. पण मग नवीन गिराईक आमचा पदार्थ का घेईल, आणि नवीन गिराईक वेगळ्या चॅनलवरती असेल की जिकडे तो आमच्या नेहमीच्या चॅनलमधून न येता तिसरीकडनंच घ्यायचा प्रयत्न करतोय, तर त्याच्या डोक्यात ब्रँड म्हणून आम्ही टॉप ऑफ द माइंड राहतोय का, हा एक कायम प्रश्न असतो. मग टॉप ऑफ द माइंड राहणं हे ब्रँड व्हॅल्यूच्या दृष्टीने खूप गरजेचं असतं. म्हणून जाहिराती, मार्केटिंग, ब्रँडिंग या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि हे सगळं जेव्हा क्युम्युलेटिव्हली होतं तेव्हा तुमच्या ब्रँडबद्दलचा शेअर ऑफ व्हॉइस हा जो असतो तो वाढतो. आणि शेअर ऑफ व्हॉइस तुमचा वाढला तर तुमची रिकॉल व्हॅल्यू वाढते, तर कुठेतरी संभावना वाढते की ज्याच्यातनं तुमचा सेल होण्याची एक क्षमता इम्प्रूव्ह झालेली असते. त्यामुळे हे सगळं प्रोबॅबिलिटीचं गणित असतं. त्यामुळे जितकं जास्त व्हिजिबल व्हाल तेवढं जास्त सेल होईल, हे त्याचं गणित आहे. जुना कस्टमर परत येतो, नवीन कस्टमर जोडला जातो आणि त्यातूनच ग्रोथ होते. ज्यावेळेला तुम्ही ऍड्स करता, मार्केटिंग करता, तर याच्यामध्ये एक प्लॅन तुम्ही बनवत असाल, तर प्लॅन बनवताना काय तुमच्या डोक्यात असतं की तुमच्याकडे माध्यमं भरपूर आहेत, डिजिटल आहे, टीव्ही आहे, प्रिंट आहे, मार्केटिंग बजेट कसं ठरतं आणि ते पैसे कुठं खर्च करायचे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, त्याची एक थोडक्यात आम्हाला प्रोसेस सांगा. सो कसं आहे, मार्केटिंग या क्षेत्रात जर बघायला गेलं तर त्याच्यात परत विविध खंड पडतात. मग त्याच्यात ऍडव्हर्टायझिंग हा एक भाग येतो. बरोबर. ऍडव्हर्टायझिंगचं एक बजेट असतं आणि ऍडव्हर्टायझिंग हे एका विशिष्ट प्लॅननुसार जातं की अॅन्युअल काय प्लॅन. आता ज्या पद्धतीच्या व्यवसायात आम्ही आहोत तर तो हिंदू कॅलेंडरवरती चालणारा व्यवसाय आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे प्रत्येक सणावाराप्रमाणे वेगवेगळे ऍडव्हर्टायझिंग, वेगवेगळे स्वीट्स, वेगवेगळे प्रोडक्ट्स, वेगवेगळे नमकीन आणि वेगवेगळी मार्केट्स ही महत्वाची असतात. सो मग ते कुठे कुठे टॅक्टिकली वापरायचं हे ऍडव्हर्टायझिंगचा खर्च असतो. कारण ऍडव्हर्टायझिंग केलं तर त्याच्यातनं कुठेतरी सेल व्हायला पाहिजे, कारण बरोबर. रिटर्न ऑन ऍड स्पेंड हे मेजर करता यायला पाहिजे. करेक्ट. मग दुसरी गोष्ट येते ब्रँडिंगच्या बाबतीत, कारण की प्रत्येक वेळेस प्रोडक्टच विकायचा नसतो, ब्रँड म्हणून पण तुम्हाला व्हिजिबिलिटी यायला पाहिजे असते. आणि ती व्हिजिबिलिटी येण्याकरता टँजिबल यंत्रणा नसते मेजर करायची बियॉन्ड शेअर ऑफ व्हॉइस. तर त्याच्यामुळे मग त्याच्यावरती किती टक्के तुम्ही द्यायचं ह्याची एक कुठेतरी तुम्हाला एक मर्यादा ठरवायला लागते. आणि त्याच्या पलीकडे कुठे कुठे असतं की जिथे कोलॅबरेशन्स, मार्केटिंग, आणि की जिकडे मार्केटिंगमध्ये अबाव द लाईन, बिलो द लाईन, स्कीम्स, डीलरशिप, लॉयल्टी या सगळ्या गोष्टी येतात की जिकडनं तो कस्टमर जो आहे तो आपल्याबरोबर कसा लॉयल राहील ह्याच्याकरता जपायला कष्ट घेतले जातात. सो असे वेगवेगळे उपक्रम करून काहीतरी तुमच्या टर्नओव्हरच्या एवढे टक्के बजेट तुम्हाला द्यायला लागतं. सो आम्ही अजूनही एक फायटर ब्रँड आहोत. आम्ही कुठेही स्वतःला एस्टॅब्लिश ब्रँड समजत नाही. आणि ते असताना जेव्हा आम्हाला नॅशनल जायचंय की जिकडे आता आम्ही 9-10 राज्यांमध्ये धंदा करतो, आम्हाला सगळ्या राज्यांमध्ये करायचं असेल तर अजून आमची ब्रँड रिकॉल व्हॅल्यू तेवढी नाहीये. तर तेव्हा आम्हाला फायटर ब्रँड म्हणून मार्केटिंगचं बजेट हे आमच्या टर्नओव्हरच्या जास्त टक्के ठेवायला लागतं. जे एस्टॅब्लिश ब्रँड आहेत ते टर्नओव्हरच्या कमी टक्के ठेवतात. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा एस्टॅब्लिश होऊ तेव्हा ते टक्केवारी बदलत जाईल. त्यामुळे कधी कधी मार्केटिंग ही इन्व्हेस्टमेंट इन टू फ्युचर असते आणि ती आज केलेली गोष्ट ही पुढच्या 2 वर्षांनी तुम्हाला रिटर्न्स द्यायला लागते. सो अशा पद्धतीने टॅक्टिकल, स्ट्रॅटेजिक आणि लॉंग टर्म या तिन्ही पद्धतीने विचार करत तुम्हाला मार्केटिंग करायला लागतं असं मला वाटतं. सध्या तुम्ही ॲज अ पर्सेंटेज ऑफ सेल्स किती पर्सेंट तुम्ही यासाठी खर्च करता? आमचा जवळपास 8 ते 10% सेलचा मार्केटिंग कॉस्ट असते. भरपूर जी aggressive आहे. आमच्या इंडस्ट्री बेंचमार्कच्या दृष्टीने बघायला गेलं तर थोडी अग्रेसिव्ह आहे. मागच्या 5 वर्षात तुमचा जो बिझनेस आहे, मी आर्टिकलमध्ये वाचलं, 24% कंपाऊंडेड ग्रोथ तुमची झाली आहे. आता आपण पॉडकास्ट चालू व्हायच्या आधी बोलत होतो, तुम्ही म्हणालात की देशच वाढतोय, ते तर खरं आहे, पण तुमचा जो सेगमेंट आहे तो त्या स्पीडने वाढत नाहीये. याचा अर्थ तुम्ही मार्केट शेअर गेन करताय. तुम्हाला काय वाटतं, अपार्ट फ्रॉम प्रोडक्ट तर भरपूर लोकांचे चांगले आहेत, तर काय असं एक पॉईंट आहे की जो तुम्हाला मार्केट शेअर गेन करण्यासाठी मदत करतोय? कसं आहे, मार्केट शेअर हा गेन एका रात्रीत होत नाही. इट इज अ लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक प्ले. बरोबर. आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे चॅनल आणि वेगवेगळे टॅक्टिक्स वापरायला लागतात. सो भरपूर वेळा ॲडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग हे पहिला सेल करायला मदत करतं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सेल होण्याकरता मेरिट ऑफ द प्रोडक्ट तेवढाच महत्त्वाचा आहे. ॲब्सोल्युटली. तर त्याच्यामुळे व्हेरी गुड क्वालिटी सिस्टम्स, व्हेरी गुड क्वालिटी सोर्सिंग, व्हेरी गुड क्वालिटी प्रोडक्ट हे जेव्हा व्हेरी गुड क्वालिटी मार्केटिंग आणि ब्रँडिंग आणि सप्लाय चेन बरोबर मर्ज होतं तेव्हा कुठेतरी तो एक जे एकत्रित इफेक्ट येतो, तो इफेक्ट जो असतो तो
माझ्या दृष्टीने या मार्केट शेअर गेन करायला मदत करतो. आणि तो करताना इतकं डायनामिक मार्केट आहे आपल्याकडे देशात, की जिकडे आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत की सॉल्टी स्नॅक्स आणि स्वीट्स, तर ती एक 60-70 हजार कोटी रुपयांची इंडस्ट्री आहे. अजूनपर्यंत ती 70% अनऑर्गनाइज्ड आहे. 10 ते 15 ब्रँड भारतात आहेत की जे नॅशनली धंदा करायचा विचार तरी करतायत किंवा करतायत, आणि सगळेच जण त्या स्पीडनी वाढतायत. तर त्याच्यामुळे कधी कधी आणि हे मार्केट पुढच्या 10 वर्षात 1,30,000 कोटीचं होणार आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात आमचा मार्केट शेअर किती राहील ह्याच्या दृष्टीने मी विचार करतो, रादर देन आज किती मी गेन केला. त्यामुळे त्याच्यातनं ते चित्र कसं दिसेल ह्याच्यावरती आमचं व्हिज्युअलायझेशन आणि काम जास्त चालू आहे. अजून आपल्याला असं वाटतं की भरपूर बिझनेस वाढलाय, पण ज्यावेळेला मॅक्रो पिक्चर आपण बघतो त्यावेळेला कळतं की आपण काहीच नाही. just म्हणजे अजून तुम्ही तर बघितलं start आहे. तर अभी तो पार्टी सुरू हुई है. टक्केवारीवरती म्हणजे सिंगल हँडेड फिगर्स असतात त्याच्यात की तुमचं मार्केट शेअर, तर त्याच्यामुळे भरपूर स्कोप आहे. मॅक्रो बघणं कायम गरजेचं आहे प्रत्येक बिझनेसमध्ये. बिझनेसचं मार्केटिंग, ऍड्स वगैरे हे तर आम्ही समजू शकतो की हे करायला पाहिजे, त्याचे कारणही तुम्ही सांगितले. चितळ्यांच्या मागच्या जनरेशन्स आणि या जनरेशनमध्ये एक फरक असा आहे की मागं जे ओनर्स होते, जे बिझनेस चालवत होते, ते आम्हाला माहित नाहीत की ही व्यक्ती म्हणजे चितळे. पण तुमच्या केसमध्ये तुमचा जर फोटो कोणी बघितला, व्हिडिओ रील बघितली, तर लगेच कळतं अरे हे इंद्रनील चितळे आहेत. तर सध्याच्या काळामध्ये अपार्ट फ्रॉम बिझनेस, त्या बिझनेसमननी स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग करणं का महत्वाचं, त्याचे काही फायदे आहेत का? सो खरं उदाहरण सांगतो तुम्हाला की याची का गरज पडली. मी भारतात जेव्हा परत आलो तेव्हा असंच एका पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी होतो, आणि शेजारी एक माणूस आला आणि तो जनरल म्हणायला लागला की काय मराठी लोक हल्ली धंदाच करत नाहीत, चितळ्यांनी पण त्यांचा धंदा विकला. तर मी त्याला काय सांगितलं नाही, मी कोणी, मी जरा स्टोरी ऐकून घेतली की अरे काय. तर तो म्हणला हो त्यांनी विकलाय, या माणसाने एवढ्या किमतीला हा धंदा विकत घेतलाय, आणि काय अजून एक मराठी उद्योग कमी झाला. तर मी काही त्याला बोललो नाही, काही नाही. पण मग मी त्याच्यानंतर विचार केला की अरे अशी का बातमी येते की जिकडे चितळे बंधूंनी व्यवसाय विकला असं कुठेतरी आहे. आयदर म्हटलं हे कॉम्पिटिटर पसरवत आहेत कारण की आपण काहीतरी करतोय, किंवा कदाचित ॲज अ ब्रँड आपणच कमी पडतोय कुठेतरी पब्लिकमध्ये दिसायला. आणि मग मी आधीच्या पिढीचा विचार केला तर ती ग्रोथ फेजमध्ये इतकी होती की ते ऑपरेशनली व्यस्त होते व्यवसायात, आणि ते असल्यामुळे त्यांनी कधीच हा विचार केला नाही की मार्केटिंगची पण गरज पडेल आणि तिकडे पर्सनल ब्रँड बिल्डिंग पण महत्वाचं होईल. मग कुठेतरी ॲज अ फॅमिली आम्ही एकत्र आलो, त्याच्यावरनं आम्ही विचार केला की कशा पद्धतीने आपण हे पोझिशन केलं पाहिजे. आणि त्यात जर का भारतात बघायला गेलं तर भारतात अजूनही व्यवसायांवरती विश्वास हा तिथल्या प्रमोटर फॅमिलीप्रमाणे येतो. बरोबर. आणि मग फॅमिली फेस दिसणं हे महत्वाचं असतं. तर त्यामुळे तसा फॅमिली फेस दाखवायची जी जबाबदारी आहे ही माझ्याकडे आहे. आणि मी एक पार्ट प्ले करतोय या फॅमिलीच्या पूर्ण यंत्रणेत. अच्छा. आणि त्यामुळे त्याचा फायदा कुठेतरी होतो, आणि बरेचदा कधी असंही होतं की मी काहीतरी चुकीचं बोलतो आणि त्याचा गैरफायदाही होतो. तर त्यामुळे ते केअरफुली डिझाईन स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे, आणि त्यामुळे एक लार्ज स्ट्रॅटेजीमधनं हे एक्झिक्यूट होतंय म्हणून हे कुठेतरी मी दिसतोय. तर त्याचा फायदा एवढाच होतो की ते झाल्यामुळे ब्रँड रिकॉल व्हॅल्यू ही फक्त नॉन ट्रान्झॅक्शनल होत नाही, तर फॅमिली कनेक्शन होते. आणि शेवटी किती काही झालं तरी वी आर फॅमिली ओन बिझनेस. तर त्याच्यामुळे तो फॅमिली फेस कुठेतरी दिसणं ह्याचा लॉंग टर्म फायदा होतो असं मला वाटतं. आणि आजकाल आपण जर का पाहिलं तर सगळे जे D2C ब्रँड्स आहेत, आता आम्ही काही D2C नाही आहोत, आम्ही B2B ब्रँडच आहोत. बरोबर. सगळे D2C ब्रँडमध्ये कस्टमर ब्रँडपेक्षा जास्त त्या फाउंडरला फॉलो करतो. मी काय फाउंडर नाही, पण मी आता प्रमोटर फॅमिली मधला एक मेंबर आहे, आणि त्या दृष्टीने ते दाखवून जर का आपल्याला ब्रँड व्हॅल्यू इम्प्रूव्ह करता येत असेल तर का नाही, असा तो प्रश्न आहे. येस. आणि हे सगळ्यांनी केलंच पाहिजे असं मला वाटतं. नाही, आणि शार्क टँक मध्ये जर आपण बघितलं, पियुष बन्सल किंवा ह्याचे लोक आहेत, लोकांना ती व्यक्ती आवडली, त्याच्यामुळे ब्रँडला खूप मोठा फायदा झाला. अमन गुप्ता आणि पियुष बन्सल हे अगदी प्राईम एक्झाम्पल. एकदम ही गोष्ट शिकण्यासारखी. आणि ह्याच्यामध्ये सरांनी जो पॉईंट सांगितला तो मी परत रिपीट करतो की इंद्रनील चितळे ज्या वेळेला प्रोजेक्ट होत आहेत त्यावेळेला तो एक फॅमिलीने घेतलेला डिसिजन आहे. तर म्हणजे ती फॅमिली लेवलला, बिझनेस लेवलला स्ट्रॅटेजी ठरून ते तशी गोष्ट होती. आणि ज्यावेळेला आम्ही माझ्यासारखे बिझनेसमन ज्यावेळेला आम्ही बोलत असतो त्यावेळेला तुम्ही एक असे असता की ऑन्टरप्रेनर कसा असावा, त्याचं बोलणं कसं असावं, टू द पॉईंट त्यांनी कसं बोलावं, त्याचं फिटनेस, त्याचं अपिअरन्स, ओव्हरऑल त्याचा एक ऑरा, तर या गोष्टी मला वाटतं खरंच तुमच्याकडनं या शिकण्यासारख्या आहेत. नक्कीच. सध्या चितळे बंधू मिठाईवाले जे काही आता तुम्ही ॲज ऑफ टुडे जो तुमचा सेल आहे, तर त्याच्यामध्ये टॉप 3 SKUs कोणते आहेत? एक आम्हाला माहिती आहे
पण तरी तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायचं आहे. मी उलट म्हणेन तुम्हाला की आय थिंक मी बोललो तर हा आमचा कॉन्फिडेन्शियल डेटा एक्सपोज केल्यासारखा आहे. पण ऑफकोर्स माझ्या मते तुमच्या टॉप ऑफ द माइंड असतील तसं बाकरवडी आहे, नमकीन्स आहेत, काजू कतली, आंबा बर्फी आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स आहेत की जे आमच्या टॉप लाईनला मेजरली कॉन्ट्रीब्युट करतात आणि त्यामुळेच ते वेगवेगळ्या चॅनलमध्ये उपलब्ध असतात. आता प्रश्न थोडासा ट्विस्ट करतो. 10 इयर्स डाऊन द लाईन, ज्या वेळेला 2035 मध्ये आपण असंच एक पॉडकास्ट करत असू, त्यावेळेला टॉप 3 SKUs मध्ये काय असेल जे आता नाहीये? सो काय की आत्ता जर का बघायला गेलं तर आम्ही एक रिजनल स्वीट्स अँड स्नॅक्स प्लेअर आहोत. आम्हाला आता कुठेतरी जाऊन मेजरली न्यूट्रिशन फोकसवरती जायचं ओके. आणि ते करत असताना न्यूट्रिशन हे इन्क्रिमेंटल लेवलवरती असेल की जिकडे आम्हाला काय फक्त व्हे प्रोटीन विकायचं असं नाही, तर आम्हाला चांगल्या दर्जाचे चांगले न्यूट्रिशियस फूड विकायचं आहे की जे गोड असेल, तिखट असेल, सेवरी असेल, स्नॅक्स असेल, वेगवेगळ्या टाईपचं असेल. सो त्यामुळे ते करताना चांगल्या दर्जाचे कुठले कुठले प्रोडक्ट्स वाढू शकतील ह्याच्यावरती आमचा फोकस आहे आणि प्राईम प्रायोरिटी हीच आहे की ज्याच्यातनं व्हेरी गुड क्वालिटी स्नॅक्स जे हेल्दी आहेत ह्याच्यावरती आम्हाला फोकस जास्त राहील, कारण ती कॅटेगरी मोठी होणार आहे. तर त्याच्यामुळे स्नॅकिंगमध्येच तुम्हाला आमच्याकडनं बरेच नवीन प्रोडक्ट दिसतील आणि त्याचं काहीच अनाउन्समेंट तुम्हाला पुढच्या 1 जुलैपर्यंत दिसतील अशी माझी आशा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्यासाठी सगळ्याच गोष्टी, तुम्ही जे प्रोडक्ट लॉन्च करता, प्रत्येक प्रोडक्ट बरोबर तुमचं एक काय म्हणतो आपण त्याला, एक भावनिक नातं असतं, कारण तुम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं असतं. आम्ही ॲज अ कन्झ्युमर आम्ही डायरेक्ट अपफ्रंट रिजेक्ट करून टाकतो की अरे नाही, बरोबर नाही, चितळे असलं तरी नाही आवडलं तर नाही आवडलं. तर असं कोणतं प्रोडक्ट आहे की तुम्हाला वाटतं की अरे हे चालायला पाहिजे पण अजून तेवढं ट्रॅक्शन नाही, की त्याच्यामध्ये अंडररेटेड आपण ज्याला म्हणू शकतो पण पोटेन्शियल आहे? मला असं वाटतं की पोटेन्शियलपेक्षा कसं आहे ना, मार्केट प्लेस पण इव्हॉल्व्ह होते, तर त्याच्यामुळे त्या इव्होल्युशनला सुद्धा आपण विचार केला पाहिजे. सो कधी कधी काय होतं की काही वेळेस R&D आणि टेक्नॉलॉजी याचा वापर खूप जास्त कटिंग एज आम्ही करतो आणि ओव्हर इंजिनियर्ड प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात की ज्याची कन्झ्युमरला डिमांडच नसते आणि ती डिमांड जनरेट व्हायला कधी कधी काही वर्ष जातात. तर त्याच्यामुळे तो पेशन्स आणि त्या पद्धतीची मार्केट कॅटेगरी क्रिएट करायचं तुम्हाला यंत्रणा पण उभी करता यायला पाहिजे, कारण की आता मार्केट इतकं कॉम्पिटेटिव्ह आहे की तुम्ही केवळ चांगला प्रोडक्ट केलात म्हणजे तो विकला जाणार आहे असं नाही. तर तुम्हाला त्याचा हायलाईट करून अवेअरनेस क्रिएट पण केलं पाहिजे आणि कस्टमरला रिपीट बाईंग करत राहायला पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही किती वेळा तो कस्टमरपर्यंत पोहोचवताय आणि दाखवताय हे जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. तशी कॅटेगरी जर एक बघायला गेली भारतात, तर मला असं वाटतं की रेडी टू ईट ही कॅटेगरी भारतात पिकअपच झाली नाही आणि ती न होण्याची भरपूर कारण आहेत की अजूनही भारतीय विचारसरणी हीच आहे की सगळं फ्रेश बनवायला पाहिजे. त्याचबरोबरीने आपल्याकडे मदतीला लोक असतात घरी की जी अन्न बनवायला आपल्याकडे येतात. सो ही सगळी यंत्रणा जेव्हा सेल्फ सफिशियन्सीवरती जाईल तर तेव्हा बदलेल का, तर मग तेव्हा रेडी टू ईट वाढू शकतं. पण आत्ता इमिजिएट होणार आहे का, तर नाही होणार आहे. त्यामुळे मग रेडी टू ईट इंडियन फूड कोण खाते, तर परदेशातली लोक जास्त खात आहेत. त्यामुळे आम्ही आमची रेडी टू ईट रेंज परदेशात जास्त विकतो, भारतात कमी विकतो असं आहे. सो हे कुठेतरी आय थिंक मार्केट डायनामिक्स पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रोडक्ट चांगला असलं तरी जोपर्यंत कन्झ्युमर रेडी नाहीये तोपर्यंत थांबावं लागेल. आणि कन्झ्युमरला बदलायला लावणं हे खूप अवघड आहे. नाही ते तर कन्झ्युमर त्याला वाटतो तेव्हाच असतो, तो हुशार असतो खूप. हो. तर त्याच्यामुळे नेव्हर अंडर एस्टिमेट द कन्झ्युमर असं मला वाटतं. ज्या वेळेला तुम्ही बिझनेसमध्ये प्रोफेशनली इन्व्हॉल्व्ह झालात त्यानंतर तुमची वैयक्तिक अशी एक कोणती अचिव्हमेंट आहे की तुम्हाला वाटतं की अरे या एका माझ्या निर्णयामुळे किंवा माझ्या या कॉन्ट्रीब्युशनमुळे ग्रुपला खरंच खूप फायदा झाला? खरं सांगू का, ज्या पद्धतीने आम्ही डिझाईन्ड आहोत ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ यंत्रणा, सगळी जी काय आमची कौटुंबिक यंत्रणा जी आहे, असं इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंटवरती फोकस कोणाचाच नाही. प्रत्येकजण त्याची एक भूमिका बजावतोय आणि ती भूमिका कशी बजावायची याच्यावरती कुठेतरी एक निर्णय यंत्रणा पूर्ण जी आहे ती फॅमिलीने ठरवलेली असते. तर त्या दृष्टीने मला जास्त करून फोकस जो आहे तो मोठ्या प्रोजेक्ट्सवरती दिलेला आहे, कारण की प्लांट्स बांधणं, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स करणं, ओव्हरऑल ग्राउंड अप सगळं उभं करणं, या पद्धतींवरती मला जास्त वेळ देता आला आणि तशी 1-2-3 प्रोजेक्ट्स मला एक्झिक्यूट करता आली. हे कुठेतरी मी माझ्या दृष्टीने महत्त्वाची एक अचिव्हमेंट समजतो की जी मी सांगू शकतो की बाबा अरे याच्यात माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं. ऑफकोर्स ते करावं एक्झिक्यूट ह्याची निर्णय सगळ्या फॅमिलीने एकत्र घेतलेला असतो. तर त्याच्यामुळे त्यांच्या वतीने ते एक्झिक्यूट करायला मिळालं हे आय थिंक आपलं भाग्य समजायचं. जरी ब्रँड असला आणि हे असलं तरी सगळ्याच गोष्टी सक्सेस होत नाहीत, फेलियर्स पण येतात. तर चितळ्यांचा असं कुठला एखादा प्रोजेक्ट आहे, एखादा प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं होतं की फेल होण्यासाठी आपण ऑब्व्हियसली लॉन्च करतच नाही, पण तो अनफॉर्च्युनेटली नाही टेक ऑफ झाला आणि त्यात तुम्हाला फेलियर आलं, तर असं कोणतं फेलियर आहे आणि ज्यावेळेला त्याचं पोस्ट अनालिसिस तुम्ही केलं असेल तर काय त्यातून तुम्हाला जाणवलं की कशामुळे फेल झालं? मी असं एका पर्टिक्युलर प्रोडक्टवरती हे पेतणार नाही, पण मला असं वाटतं की ओव्हरऑल जे ट्रेंड्स असतात ना त्या ट्रेंड्सवरती कधी कधी जम्प करून आपण चुकतो असं मला वाटतं.
फूड कन्झम्पशन हे जर का बघायला गेलं ना, तर हा खूप इमोशनल विचार आहे. म्हणजे माणूस पहिला घास बघून खातो असं आपण म्हणतो, तर तसं त्याला ती चव, तो इमोशन, ती भावना त्याच्याबद्दलची जर जाणवली नाही ना, तर तो परत घास खात नाही. सो भरपूर वेळा जेव्हा आपण इंडस्ट्रियलायझेशन ऑफ फूड करतो किंवा कमर्शियलायझेशन ऑफ फूड करतो, तर तेव्हा कधीतरी ती भावना जी असते ती जाते. आणि मग तसं करून जेव्हा ट्रेंड्सना जम्प करतो, तेव्हा 100% त्याचं फेलियर होतं. आणि असं आम्ही भरपूर प्रोडक्ट्समध्ये शिकलेलो आहे. म्हणजे असं काही एकाच प्रोडक्टवरती बेतता येईल असं मला वाटत नाही. पण त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे, की ते इमोशनल सॅटिस्फॅक्शन कस्टमरला देणं हे मल्टी लेव्हल आहे. इट इज नॉट सिम्पली अबाउट क्वालिटी ऑर अबाउट टेस्ट ऑर अबाउट अवेलेबिलिटी. सगळं पॅकेज मिळून तुम्हाला एक इमोशनल सॅटिस्फॅक्शन कस्टमरला मिळालं पाहिजे. ते जर झालं तर प्रोडक्ट सक्सेसफुल होतो. नाहीतर किती छान प्रोडक्ट बनवा, तो सक्सेसफुल होत नाहीच. अच्छा. तर त्यामुळे ते इमोशन समजून प्रोडक्ट बनवतो, तेव्हा आय थिंक त्याची लाईकलीहुड ऑफ सक्सेस इम्प्रूव्ह होतं असं मला वाटतं. काय त्याच्यामध्ये थोडंसं एलॅबोरेट करू शकता की नक्की तुम्हाला काय म्हणायचं? मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे आंबा बर्फी हा आमचा एक खूप फेमस प्रोडक्ट आहे. आंबा बर्फी खूप गोड असते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण त्याचा जो गोडवा असतो तो आंब्यामुळे पण येतो आणि त्याच्यात ती चव तशी होती. जसे प्रेफरन्सेस इव्हॉल्व होत आहेत, तसं काही लोकांना वाटतं की ती खूप गोड आहे, इन्क्लुडिंग मी. पण आम्ही जेव्हा केव्हा ते शुगर रिडक्शनचा एफर्ट घेतो आणि जरा अगोड आंबा बर्फी करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्याकडे इव्हन डायबेटिक लोक येऊन म्हणतात की मी माझं दिवसभराचं मील जे आहे ते या ह्याच्यावरती प्लॅन केलेलं आहे की बाबा ती एक गोड गोष्ट मी खाणारच आहे, तिथे तुम्ही गोडवा कमी करू नका. मग या पद्धतीच्या इमोशनल लेवलला तुम्ही कसं टॅकल करणार? कारण लॉजिकली तर बघायला गेलं तर शुगर कमी आहे चांगलं आहे, गोडवा कमी आहे चांगलं आहे, न्यूट्रिशन वाईज बेटर आहे का चांगलं आहे, सगळं तर बरोबर आहे. पण तरी कस्टमरला ते पटत नाही ना. तर त्यामुळे कस्टमरचा इमोशन्स पण काय आहेत हे समजून घेणं आवश्यक असतं. त्याच्या डोक्यात ते फिट बसलंय की हा की मी आंबा ते बर्फी त्या म्हणजे क्षणी एवढी मला गोड ती तशी असावी. गोड असलीच पाहिजे. हां. मी अर्धा घास खाईन पण मी तशीच गोड खाईन असं आहे. येस. ते त्याच्या कन्झ्युमरच्या मनात आहे, त्याच्या विरोधात जर आपण गेलो तर मग ते तर ऍक्सेप्टन्स मग कस्टमर नाही ऍक्सेप्ट करत असं आहे ते. पुण्यातले जे टॉप ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये गाडगिळांचे आयपीओ आले. गार्गीचा जो पुन्हा गाडगे अँड सन्स आयपीओ आला, त्यांची मुलाखतही मी केली होती. भरपूर लोकांना हा प्रश्न आहे की चितळ्यांचा आयपीओ येणार का? येणार असेल तर तो कधी येणार? तर हे आज आता सांगून टाका, म्हणजे हा प्रश्न परत कुठल्याही फोरमवर कोणी विचारला नाही पाहिजे. नाही काय, वी आर अ प्रायव्हेटली हेल्ड कंपनी आणि बाकीचे जे ब्रँड्स आहेत तर जे कुठलेही आपण प्रेशियस कमोडिटीजमधले ब्रँड्स बघितले की सोनं असो, चांदी असो, की जिथे कॉस्ट ऑफ कमोडिटीज इतकी एक्सपेन्सिव्ह आहे की त्यांना खूप पैसे त्यांच्या इन्व्हेंटरीमध्येच अडकून बसतात. म्हणजे गाडग्यांचं मी पाहिलं, कधी कधी एक दुकान चालू करायचं म्हटलं तर त्यांना जवळपास 20-25 कोटी रुपयाचा माल ठेवायला लागतो तिकडे. बरोबर. आज आमच्या गुड्सची ओव्हरऑल ॲव्हरेज किंमत काय 400 रुपये किलो आहे. ते 4-4, 5-5 लाख रुपये कधी कधी विकतात रेट बघायला गेलं तर त्याच्यामुळे आमचं गुड्स खूप कमी खूप जास्त एक्सपायरीवाले आहेत, खूप कमी वेळात विकले जातात आणि खूप कमी किमतीचे आहेत. त्यामुळे जेव्हा आम्हाला आमचं कॅश कन्व्हर्शन सायकल चांगली एफिशियंट ठेवता येते आणि वर्किंग कॅपिटलचं ते प्रेशर नसतं, तर तेव्हा पब्लिक मार्केट्समध्ये जाण्याची आम्हाला तेवढं प्रेशर राहत नाही जेवढं बाकीच्या काही प्लेयर्सना राहतं. त्यामुळे या क्षणी असे कुठलेही आमचे प्लॅन्स नाहीत की ज्याच्यातनं आम्ही पब्लिक जाऊ. आणि प्रायव्हेटली हेल्ड राहण्याचे काही कधी कधी बेनिफिट्स आहेत, तर ते राहावेत असं मला तरी वाटतं. एक इन्व्हेस्टर म्हणून माझी तरी इच्छा आहे की यावं आयपीओ. ऍटलिस्ट एक जसं गाडगिळांनी केलं की गार्गीचा आला, तसं एक सब सेगमेंटचा का होईना तुम्ही काढावा अशी. बघू आता तशी काहीतरी डिव्हिजन होऊन तशी काहीतरी वेळ आली तर कदाचित करू. पण आता पेरेंट कंपनीला तरी तसं काय आमचं प्लॅनिंग नाही. तुम्ही ज्या ज्या फोरममध्ये जाता, बऱ्याचशा ठिकाणी मी म्हणजे पार्टिसिपेट केलं, तर ऑडियन्समध्ये एक कुजबूज असते की ऑडियन्समध्ये एक धडपड असते की चितळ्यांना आम्हाला आमचं रॉ मटेरियल सप्लाय करायचं आहे किंवा चितळ्यांबरोबर आम्ही कसा व्यवसाय करू शकतो. तुम्हाला ही लोक अप्रोच करत असतील तर एक ओव्हरऑल चितळे बंधू मिठाईवाले या ग्रुप बरोबर जर कोणाला असोसिएट व्हायचं असेल तर काय प्रकारच्या संधी अवेलेबल आहेत? तो मेजरली फोकस आम्हाला रॉ मटेरियलवरती असतो, कारण की लार्ज लेवलला प्रोक्युरमेंट त्याचं होत असतं आणि रिस्किंग फॅक्टर कमी करायच्या दृष्टीने आम्हाला कायम जास्तीत जास्त वेंडर्स तयार करायचे असतात की जिकडनं आम्ही ABCD ऑप्शन्स ठेवू शकत असतो. सो जर एका विशिष्ट क्वालिटीचा प्रोडक्ट आम्हाला मिळत असेल त्या सप्लायर्सकडनं आणि ते करताना आम्हाला एक विशिष्ट रेटला तो मिळत असू शकेल आणि त्या पद्धतीने तशा टर्म्सवरती सप्लाय करायची त्यांची तयारी असेल, तर वी आर मोर देन विलिंग टू वर्क विथ मोर पीपल. कारण की जसा जसा व्यवसाय वाढतोय पसरतोय, आम्हाला जास्त अजून आमच्या सप्लायर बेसची इन्क्रीज करणं आवश्यकच आहे. काय त्याच्यामध्ये कमोडिटीज आहेत की सप्लाय करू? सो फूड साईड जास्त आहे, कारण की आता मसाले असतील, पीस असतील, कॉन्डिमेंट्स असतील, फ्रेश व्हेजिटेबल्स असतील, काय ग्रेन्स असतील,
या सगळ्या गोष्टींचं प्रोक्युरमेंट असतं, पॅकेजिंग मटेरियलचं प्रोक्युरमेंट असतं, एंड ऑफ लाईन पॅकेजिंगचं असतं, अगदी गम किंवा सेलोटेपासून वेगवेगळ्या लाईन्स असतात. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट कायम असतेच आणि तिथे कुठे असेल तर आमची तशी टीम सज्ज आहे की जे ते करू शकतात. तर त्याच्यामुळे आय थिंक मोर देन हॅपी टू कोलॅबोरेट. कसं कसं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला लोक? आमची एक यंत्रणा आहे, त्याच्यामुळे जस्ट आमच्या वेबसाईटवर वेबसाईटला? गेलं तरी दॅट इज मोर देन एनफ. अच्छा. आत्ता तरी मोठा ब्रँड आहे, तुम्ही तुमचा म्हणजे ॲग्रेसिव्हली तुम्ही ग्रोथ करण्याच्या ह्याच्यात आहात, तर पुढच्या 5 वर्षाचं 10 वर्षाचं तुमचं विजन काय? सो आमचा गोल हाच आहे की कुठेतरी आम्हाला 1 मिलियन दुकानदारांपर्यंत आमचा माल पोचवायचा आहे आणि तो पोचवता येण्याची जी काय सप्लाय चेन आहे ती कशी उभी करायची याच्यावरती आम्ही आता फोकस करतोय. त्याच्यामुळे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. सो 10 लाख दुकानात दिवसाला एक जरी पाकिट विकलं गेलं तर 10 लाख पाकिटं दिवसाला विकली जातात. तर त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त पाकिटं कशी विकायची हे आमचं सेल्स आणि मार्केटिंगचं कौशल्य आहे. तिथपर्यंत कसं पोचायचं हे आमचं स्ट्रॅटेजी आणि सप्लाय चेनचं कौशल्य, त्यामुळे त्याच्यावरती आमचा फोकस आहे. तुमच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये जे काही खाण्याचे पदार्थ आहेत, त्यातला तुमचा आवडता पदार्थ कोणता? सगळ्यात नंबर 1? मला सर्वात आवडणारा पदार्थ ॲक्च्युली रसगुल्ला आहे. अच्छा. मला बंगाली मिठाई आवडते, त्याच्यामुळे मी कायम तोच खातो, असं आहे. चितळ्यांचा रसगुल्ला ट्राय करायला पाहिजे. Yes, नक्की. सगळ्यात आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला ज्याच्याकडून इन्स्पिरेशन मिळतं असं एंटरप्रेन्योर कोण आणि काय त्याच्याकडनं शिकावं प्रत्येक उद्योजकाने? बरेच ऑन्टरप्रेनर्स आहेत की जे मला इन्स्पायर करतात. असं एक कुठली व्यक्ती नाही आहे की ज्याच्या आधारावरती चालतो. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल एक इनोव्हेटिव्ह ॲस्पेक्ट कायम व्यवसायात आणायचा अशी एक क्षमता असलेले एक ऑन्टरप्रेनर म्हणजे स्टीव्ह जॉब्स होते. ॲपलसारखी एक $multi-trillion व्हॅल्युएशनवाली कंपनी त्यांनी केलेली आहे. म्हणजे ॲपलचं व्हॅल्युएशन हे काही देशांच्या GDP पेक्षा मोठं आहे. करेक्ट. तर त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी त्यांना बिल्ड करता आली हे माझ्या दृष्टीने खूपच कौतुकास्पद आहे. आणि मी काय कौतुक करणारा कोण नाही त्यांच्या, पण ते इन्स्पायर करतो मला आणि तशा पद्धतीच्या कंपन्या भारतातनं अजून बनाव्या असं मला वाटतं. येस, नक्की. आणि तशा कंपन्या भरपूर बनतील भारतातून आणि त्यामध्ये चितळे बंधू मिठाईवाले हा एक त्यामध्ये एक ब्रँड असेल. Yes. आणि अशाच पॉडकास्टमध्ये तुमचे नावं घेतले जातील की भारतातून कुठला एंटरप्रेन्योर इन्स्पायर करतो, तर तो इंद्रनील चितळे असेल. थँक्यू. तुम्ही Thank आम्हाला you very वेळ much. दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मोस्ट वेलकम. थँक्यू.